नमस्कार. आज आपण बालकांचे आरोग्य व आयुर्वेद या विषयावर थोडी सविस्तर माहिती घेणार आहोत. लहान मुलांना त्यांना सुखकर होतील, त्यांना सहज घेता येतील अशी औषधं ही तुपातून, मधातून, दुधातून इतक्या साध्या साध्या ह्याच्यातून छोटी छोटी औषधं ही चाटवण्यासाठी सुद्धा देता येतात की त्याच्यामध्ये आपल्याला जर आठवत असेल तर आपल्याकडे जो आजीबाईचा बटवा पूर्वीपासून प्रसिद्ध आहे तर त्याच्यामध्ये कुठे वेखंड असेल, ज्येष्ठमध असेल, सुंठ असेल, मुरदाडशिंग असेल, अशा अनेक बाळगुटी असेल तर ह्या सगळ्यांचा वापर हा अतिशय परिणामकारकरित्या छोट्या छोट्या व्याधींसाठी किंवा छोट्या छोट्या तक्रारींसाठी निश्चित हा करता येतो. जर आजकालच्या व्यस्त जीवनात जर खरोखर मातांना जर आपल्या बालकांना तेवढं सगळं करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर ह्याचसाठी आयुर्वेद रसशाळेचं बालजीवनसारखं औषध की जे खास करून ह्या लहान मुलांच्या साठी बाळगुटीसारखं पण काम करतं, त्याचबरोबर टॉनिकचंही काम करतं आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला अतिशय छान मदत करतं. तर त्याचाही वापर करता येणं शक्य आहे. लहान मुलांमध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला अतिसार किंवा जुलाब होताना दिसतात. तर त्यांच्यावरही अगदी साधे बेलफळाची पावडर किंवा धायटीच्या फुलांचं आहे असे छोटे छोटे उपाय सुद्धा आपल्याला घरच्या घरी सुद्धा करता येणं शक्य आहे. त्याचबरोबर मुलांना वेगवेगळ्या ऋतूनुसार वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदीय औषधांची चाटणं कशी देता येतात ह्याचंही सविस्तर वर्णन हे आयुर्वेदीय ग्रंथात आहे. योग्य मार्गदर्शनाखाली आपण अशी औषधं निश्चित घेऊ शकता. अगदी लहान मुलांचं जर माती खाण्याचं प्रमाण जे असतं तेही कधी कधी जास्ती असतं की त्यावेळेला आपल्याला माहीत असतं की ही आयर्न कॅल्शियमची कमतरता ही त्याचं मूळ कारण असतं. मुलं खडू खातात, माती खातात, तर त्यावेळेला ह्या कमतरतेवर आपण कॅल्शियम आयर्न टॉनिक्स देतो. पण त्याचबरोबर ॲक्च्युली त्याच्यामुळं कधी कधी लहान मुलांना ती पचली नाहीत तर त्यांना कॉन्स्टिपेशन किंवा मलावष्ठंभ होणं, पोटात गॅसेस होणं किंवा जुलाब होणं असं होऊ शकतं. अशा वेळेला आयुर्वेदातली सुद्धा औषधं, उदाहरणार्थ कॅल्सिप्राल सारखं आयुर्वेद रसशाळेचं औषध हे अतिशय परिणामकारक वापरता येतं. अशी अनेक औषधं ही व्याधी प्रतिकारासाठी म्हणून आपण ही निश्चित वापरू शकतो.